इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड मध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नसरापूर घटनेचा पुण्यात तीव्र निषेध। कॅन्डल मार्चद्वारे वाहिली श्रद्धांजली। नसरापूर येथे घडलेल्या त्या दुर्दैवी आणि माणुसकीला लज्जित करणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे। एका निष्पाप मुलीवर झालेल्या या अन्यायाचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पुणे शहराध्यक्ष राजेभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात मूक कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी राजेभाऊ कांबळे यांनी प्रशासनाला आवाहन केले की या विकृत मनोवृत्तीच्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन पीडित मुलीला न्याय द्यावा। विशेष म्हणजे अशा गुन्हेगाराची बाजू कोणत्याही वकिलाने कोर्टात मांडू नये अशी आग्रही भूमिका त्यांनी जाहीर केली। जर एखाद्या वकिलाने अशा नराधमाची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला तर भीमसैनिक त्याला नक्कीच जागा दाखवतील असा इशाराही यावेळी देण्यात आला। या निषेध आंदोलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आपला रोष व्यक्त केला। यामध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटक फिरोज मुल्ला, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र पारखे, रयत संघटनेचे ऋषिकेश गायकवाड, आम आदमी पार्टीचे प्रशांत कांबळे आणि पंचशील तरुण मित्र मंडळाचे सुनील कांबळे यांचा समावेश होता। या प्रसंगी राहुल घोडके, अक्षय कटके, बाबा हरी सोनवणे, सचिन शिंदे, रोहित कांबळे, नवनाथ वाघमारे, अशोक पवार, राजू कांबळे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मेणबत्त्या पेटवून पीडित मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। समाजातील अशा विकृतीचा नायनाट झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना पुणे जिल्ह्यामध्ये नसरापूर या ठिकाणी घडलेली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट आणि बाकीचे काही सामाजिक संघटना असतील, राजाभाऊ कांबळे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष, पुणे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी ज्या मुली व पीडित मुलगी तिला श्रद्धांजली देण्यासाठी आजचा कॅन्डल मार्च या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मी महाराष्ट्राचा मुख्य संघटक फिरोज मुल्ला, माझ्या वतीने मी या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ज्या नराधमांनी असं कृत्य केलं त्या नराधमाला फास्टॅगपेक्षा जर कुठला ट्रॅक सरकारकडे जर असेल तर तो ट्रॅक वापरावा आणि त्याला तात्काळ, इथं आता प्रत्येकजण मागणी करत आहे की त्याचा एन्काउंटर झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, इथं कुणाच्याही मनामध्ये शंका नाही, त्याला तर भर चौकामध्ये उभं करून त्याला फाशी दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। परंतु हे कृत्य महाराष्ट्रामध्ये सातत्याने घडत आहे। महाराष्ट्रामधल्या अशा चिमुकल्या महिला मुलीपासून वयोवृद्ध महिलापर्यंत या ठिकाणी त्यांची सुरक्षा धोक्यामध्ये आलेली आहे। या सरकारला आमचं एक म्हणणं आहे, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने, की गृह खातं या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे, स्वतः ते मुख्यमंत्री आहे, पण हे गृह खात्याच्या माध्यमातून असे कृत्य महाराष्ट्रात घडूच नये असं पाऊल आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी उचलावं अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय। काय ह्या चिमुकलीचं मन, ह्या चिमुकलीचं मन सांगितलं असेल, एवढ्या लहान वयामध्ये ह्या चिमुकलीला मारण्यात आलं, त्याच्यावर अत्याचार करण्यात आला, ही दहशत, सरकारची दहशत ह्या गुन्हेगारावरती राहिली पाहिजे आणि असं कृत्य पुन्हा घडत असेल, कोण करण्याची इच्छा जरी करत असेल तर त्याचे हातपाय कापले पाहिजेत, त्याला हे कृत्य करताना 10 वेळा त्यांनी विचार केला पाहिजे, असं या नराधमाला फाशी अशी या पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी राजाभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये या चिमुकलीला श्रद्धांजली देण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला आणि आपल्या सगळ्याच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्या वतीने या नराधमाला लवकरात लवकर फाशी देण्याची तरतूद करावी। याच्यापेक्षा फास्ट काही यांच्याकडे कायदे असतील ते वापरण्यात यावे। पण पुन्हा एकदा मी सांगतो, आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याकडे गृह खातं आहे, याला विलंब न लावता यांनी दुसरीकडे कुठं लक्ष न देता या महाराष्ट्रातल्या मुलीचं आणि महिलांचं सुरक्षा करण्याची योजना तातडीने राबवावी एवढी या ठिकाणी मागणी करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहे, या नराधमाला फाशी झालीच पाहिजे। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।